नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज जो आपला व्हिडिओ लेक्चर शूट करणार आहे कंबाईन पार्ट 2 किंवा सेकंड लेक्चर अशा पद्धतीने, कारण मागचं लेक्चर आपण बघितलं आणि नेमकं लेक्चर सिरीज कोणासाठी उपयुक्त राहील तर इव्हन कोणतेही स्पर्धा परीक्षा, स्पेशली आपण हा जो सिरीज चालू केला आहे गट क म्हणजेच त्यामध्ये जो तलाठी इन्क्लूड झालेला आहे MPSC गट क, या पद्धतीने हा पूर्ण लेक्चर सिरीज तुमचं तिथे उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून टाका, कारण नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी आपला खाली दिलेला बेल आयकॉनला प्रेस करून सुद्धा ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळत जाईल. तर एकदम क्वालिटी क्वेश्चन्स आपण पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलेले आहेत. काही सोपे क्वेश्चन्स, काही कठीण, सर्वांचा समावेश. सर्वच्या सर्व कठीण नसतात, काही क्वेश्चन्स तुमचे सोपे असतात. इच अँड एव्हरी 25 क्वेश्चनचा बायोडाटा आपण घेतलेला आहे. म्हणजेच येतात ते 10 ते 12 क्वेश्चन 20 पैकी MPSC गटकाला, परंतु आपण 20 ते म्हणजे 10 ते 12च आपण डायरेक्टली विचार केला तसं होणार नाही. प्रत्येक वेळेस फ्लक्च्युएशन होते टॉपिकचं, त्याच्यामुळे आपण ओव्हरऑल विचार करूया. त्याच्यामुळे जे काही मी टॉपिक घेतलेला आहे तुम्ही त्यामध्ये तुम्हाला तसं तुमचं आहे का व्यवस्थित ते बघून घ्यायचा. क्लिअर? ओके. देन आता वेळ वाया न घालवता आपण आपल्या सिरीजला चालू करूया, म्हणजेच लेक्चरला पुढे जाऊया. देन क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन 1 मध्ये जर आपण जर इथं विचार जर केला तर लक्षात ठेवा. आता देन त्याच्यानंतरचं बघा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती अशा पद्धतीने तुम्हाला विचारताय. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या, जर तुम्हाला मोठी संख्या जर असं विचारा जर झालं तर तुमचं इथे बघा आता 13 आणि 21. देन इकडे काय ऑप्शन मध्येच आहे, ऑप्शन मधलाच तुम्हाला ओळखायचं आहे. देन त्याच्यानंतर 7 आणि 11. तर याला दोन पद्धतीने आपण तिथे विचारात घेऊया, जसं डायरेक्टली भागून पाहणे किंवा मोठी संख्या विचारताय आपण याला क्रॉस मध्ये सुद्धा काढू शकतो. या दोघांचा क्रॉस, आता 13 गुणीला काय होणार 17 आणि देन बरोबर काय होणार 11 गुणीला 21. मग जर यांच्यामध्ये जी संख्या मोठी तो अपूर्णांक मोठा, त्याच्या खाली आपण लिहिलेला आहे. म्हणजेच 13 साठी किती होत आहे 91. देन 13 1 13, 13 9 किती होत आहे 22. 221. याचं उत्तर काय येणार सांगा आता. देन 21 1 21 आणि देन राहिले 21 1 21 न 2 किती होतात 23. मग आता 231 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 11/13 तुमची मोठी आहे. देन 11/17 आणि देन त्याच्यानंतरचं आणि इथं यांच्यामध्ये काय 9/13. यांच्यामध्ये जर क्रॉस जर केला आपण तर लक्षात ठेवा कोणती संख्या मोठी त्या पद्धतीने 11 गुणीला 13 जर आपण जर म्हटलं 11 गुणीला 13 म्हटलं तर किती होत आहे 143. आणि देन त्याच्यानंतर यांच्या दोघांचा गुणाकार किती 153. ओके. देन या पद्धतीने राहणार. मग आता मोठी संख्या कोणती 153. 153 कोणाच्या खाली आहे 9/13. मग 9/13चा कंपॅरिझन कोणासोबत करणार 7/11. मग 7/11 सोबत जर विचार जर केला तर काय होतं सांगा. 11 9 किती होत आहे 99 आणि देन 13 साठी किती होत आहे 91. मग कोणती संख्या मोठी 99 कोणाची आहे तुमची 9/13. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. कोणता ऑप्शन सी. क्लिअर? देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा आता पुढचं बघा, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मागचा प्रिव्हियस इयर म्हणजे PYQ आहे MPSC चा. ठीक आहे. तर या पद्धतीचा हा अंकगणितीय श्रेणी अशा पद्धतीने आहे. क्लिअर? तर यांच्यामध्ये 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती म्हणताय मित्रो. तर मित्रो जरा लक्षात घ्या, आता आपल्याला ते नंबरिंग आपण जर काढलं तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तुमचा TN बरोबर A + n-1 × D. ओके, गॉट इट. लक्षात नसेल तर तुम्ही एकदा रिकॉल करा. A + n-1 × D. ओके. देन आता T7 बरोबर किती आहे तुमची. T7 बरोबर तुमची 55 आहे आणि देन त्याच्यानंतर T9 बरोबर तुमची 71 आहे. तर मित्रो मला सांगा यांच्यातला गॅप कितीचा आहे रे यार. यांच्यातला गॅप कितीचा 2चा आणि यांच्यातला गॅप कितीचा आहे 16चा.
म्हणजेच आता डिफरन्स बघा, ते त्याच्यामध्ये डिफरन्स तसं 2 इकडे वाढत आहे, इकडे 16 वाढत आहे. म्हणजे डिफरन्स बरोबर यांच्यामधला जर फरक आपण काढतो T2 मायनस T1. ओके डन. T2 मायनस T1 या पद्धतीने तिथे विचार करतो, परंतु इथं बघा 8 ना तिथे वाढत आहे. म्हणजेच कसं 16/2 म्हणजे डी ची व्हॅल्यू तुमची 8 असं येत आहे. हे कसं येत आहे तर लक्षात ठेवा, आपल्याला माहिती नाहीये T7 आणि T9 एवढंच माहिती आहे. त्याच्यामुळे आपण त्यावरून इथला फरक आणि इथला फरक याबद्दला विचार केला. मग डी इज इक्वल टू मिळालेला. आता मला सांगा, हे T7 बरोबर 55. T7 बरोबर किती 55 असं तुमचं तिथे दिलेलं आहे. T7 बरोबर 55. तर मला सांगा, हा 7वं पद आहे, म्हणजे याच्या अगोदर 6 पदे असतील आणि प्रत्येक याच्यामधला 8चा डिफरन्स म्हटलं sin 8 48. म्हणजे जर आपण जर इथला 48 जर वजा जर केला आणि जो काही तुमचा येत आहे, मग आता टी म्हणजे T1 किंवा ए ची व्हॅल्यू किती होणार तुमची 55 वजा 48 म्हणजे 7. असं थोडं अॅनालिटिकली क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे जरा तिथं अजूम करणे आवश्यक. मग ए मिळाला, डी मिळाला आणि त्याच्यानंतर कितवं 12वं काढायचं. यांची व्हॅल्यू किती मग 12. तर त्यांची बेरीज म्हणताय, बेरजेचा जरा वेगळा फॉर्म्युला आहे. मग आता बेरजेचं जर म्हटलं तर काय होतंय, Sn बरोबर सम ऑफ nth टर्म n/2 ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी अशा पद्धतीने आहे. तुम्ही जरा रिकॉल करा. देन बर एन ची व्हॅल्यू किती मिळाली 12 डिवायडेड बाय 2 देन 2 इंटू ए म्हणजे 7 अधिक काय होणार एन किती आहे 12 वजा 1 आणि देन डी किती आहे तुमची 8. अशा पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन आहे. तर बघा आता नंतरचं कॅल्क्युलेशन 12/2 म्हणजे किती 6 आणि देन ब्रॅकेट मध्ये 7 दुने 14 अधिक काय होणार अधिक देन 12 वजा 1 11 11 8 किती होतं 88 आणि देन त्याच्यानंतरचं बघा 6 गुणीला किती 14 अधिक तुमचं 88 म्हटलं तर 102 या पद्धतीने राहणार. साइन दुने 12 देन त्याच्यानंतरचं 6 1 6 अशा पद्धतीने 612 तुमचा आन्सर ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग समजलं. आता इथं थोडं विचार करण्याला एक क्वेश्चन होता, डायरेक्टली असा विषय होत नाही. तर बघा आता हा क्वेश्चन तुम्हाला या पद्धतीचा पुन्हा आता काय करणार माहितीये का, फक्त इथं आन्सर सिरीज जे आहे तुमचे जे काही आहे, म्हणजे इथं क्वेश्चन पॅटर्न जो आहे तिथं 7 विचारलंय 9 विचारलं, कधी 11 विचारणार, कधी 13 विचारणार. मग हे पॅटर्न बदलेल, पण तुमचं ते म्हणजे पॅटर्न म्हणजेच काय ते क्वेश्चनचा फॉर्मॅट बदलेल जरा तिथला, परंतु बाकी कन्सेप्ट मात्र एकदम सारखं तसंच राहणार आहे. यानंतर जर कधी क्वेश्चन असं आलं तर डेफिनेटली तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. ओके डन क्लिअर. नेक्स्ट बघा, हा असल्या टाईपचे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील तर तुम्ही थोडं लक्षात ठेवा. आता यांच्यामध्ये काही विशेष वेगळं नाही. 9.3 अधिक 3.9 अशा पद्धतीने. आता पॉईंट नंतर जर 3 अधिक 9 म्हणजे 12 हातचा एक इथं ट्रान्सफर 12 आणि 1 13 13 म्हणजे तुमचा 13.2 अशा पद्धतीने राहणार. डिवायडेड बाय काय आहे 0.3 आणि 0.9 म्हणजे 1.2 अशा पद्धतीने तिथे राहणार. आता पॉइंट नंतरचे डिजिट सारखे आहे मित्रो. 132 डिवायडेड बाय 12 म्हटलं तर याचा 12चा भाग किती वेळा 11 वेळा जाणार, म्हणजे 11 कोणता येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. ओके देन नेक्स्ट जर आपण जर विचार जर केला एका वस्तूच्या किमतीमध्ये 30% वाढ केल्यानंतर त्या वस्तूला 2 वेळे 10% सवलत दिला. सवलत म्हणजे एक प्रकारची सूट आहे मित्रो. ठीक आहे. दिल्यानंतर त्या वस्तूवरची शेवटच्या किमतीमध्ये किती फरक पडणार अशा पद्धतीने वाढ आता टक्केवारीमध्येच आहे. तर आपण आता या पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करता येईल. जसं फॉर एक्झाम्पल देन आता मला सांगा मूळ किंमत जर आपण जर 100 ठरवली, किती मूळ किंमत किती म्हटलं आपण, मूळ किंमत जर 100% जर ठरवली तर आपण 100 मध्ये शेकडा वाढ करायचा शेकडा घट करायचा. मग 100 मध्ये पहिल्यांदा वाढ जर केलं तर गुणीला काय होतं सांगा आता देन त्याच्यानंतर 30% वाढ म्हटलं 30% वाढ म्हटलं तर 130 होणार. किती होणार 130 म्हणजे 100 अधिक तुमचं 30 आणि देन त्याच्यानंतर डिवायडेड बाय 100 असं करायचं आहे. परंतु आपण आता एवढं काही करत बसणार नाही. तर डायरेक्टली आपल्याला तिथं विचारात यायला पाहिजे. म्हणजेच काय होणार 130 भागीला किती 100 असं रिपिटेशन पुन्हा 2 वेळेस म्हणताय. किती वेळा 2 वेळेस काय म्हणताय 10%ची घट 10%ची
सवलत म्हणजेच घट म्हणजे 90 भागीला किती 100 आणि 90 भागीला किती 100 अशा पद्धतीने 100 गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल आणि देन 0 गेट कॅन्सल आणि देन त्याच्यानंतरचं काय राहिला 13 गुणिला 81 13 गुणिले 9981 ना भागीला तुमचा 10 राहिला म्हणजेच याचा अर्थ 13 एक 13 देन राहिले देन 13 आठी 104 आणि 105 आता एक म्हटलं तर भागीला किती 10 भागीला 10 जर असं जर विचार जर केला आपण तर उत्तर काय आहे सांगा आता देन 105.3 असं या पद्धतीने आहे मग 105.3 आहे तर मला सांगा मूळ किमतीपेक्षा जास्त आला की कमी आला जास्त जास्त म्हणजे वाढ 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 घटवाला येणार नाही आणि देन त्याच्यानंतर मग वाढ जर असं जर म्हटलं तर वाढ कितीची 105.3 मायनस किती रे 100 कारण मूळ किंमत म्हणजे 5.3% इज इन्क्रीजिंग किंवा ते तुम्हाला तिथे वाढ झालेली दिसत आहे क्लिअर ओके आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या कधी पण जर तुम्हाला काही झेपला नाही क्लिअर आता बघा तुम्हाला डायरेक्टली उत्तराकडे कसं जायचा थोडं विचार अनालिटिकली अरे मॅक्सिमम वेळाच हा फंडा लागलेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचा जसं फॉर एक्झाम्पल इथे जर आपण जर विचार जर केला इथं बघा इथं 5.3 5.3 दोन वेळा दिलेला आहे शफलिंग किंवा त्या पद्धतीने आता एक वेळा घट आहे आणि एक वेळा काय वाढ आहे मॅक्सिमम चान्सेस आहेत की त्यांच्यापैकी कोणतं तरी एक उत्तर येणार म्हणजे येईलच असं नाही बरं येण्याचे चान्सेस मात्र जास्त आहे तुम्हाला काहीच नाही येते त्यामध्ये तुम्ही असं शफलिंग आणि बघा प्रत्येक याच्यात वाढ वाढ आहे मेजॉरिटी कन्सेप्ट मेजॉरिटी म्हटलं तर वाढ वाढ 3 वेळा घट एकच वेळा म्हणजे वाढवाला एकच तुमचं डायरेक्टली उत्तर म्हणून यायला पाहिजे क्लिअर मग ओके असंही उत्तर जाता येत होता परंतु तुम्ही मात्र तिथे सोडवणे हा देन हा क्वेश्चन बघा एकदम व्यवस्थित त्या पद्धतीने राहणार एका शेतकऱ्याने अडत्या मार्फत 1800 रुपये प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली अडत शेकडा 2 दराने विकली तर त्या शेतकऱ्यास किती रुपये मिळाले आता बघा प्रत्येकी मला सांगा त्याला अडत शेकडा अडत्याला किती दिलाय असं जर म्हटलं तर काय ना 1800 चे किती टक्के 2% शेकडा 2 अशा पद्धतीने प्रति क्विंटल म्हणतात अशा किती क्विंटल आहे 16 क्विंटल आहे या पद्धतीने आपण जर विचार जर केला तर किती होत आहे हा देन आपण याला असंच ठेवूया 18 दुनी 36 ठेवूया किंवा याचा गुणाकार केला तरी चालेल देन 18 दुनी 36 36 गुणीला 16 36 गुणीला 16 म्हटलं तर तुमचं उत्तर काय होणार 96 देन त्याच्यानंतरचं किती 9 आणि 48 न 9 किती होत आहे 57 576 असं आहे एवढी अडत त्याला जात आहे पण टोटली शेतकऱ्याला मिळणार किती होता सांगा बरं शेतकऱ्याला टोटल किती मिळणार होता प्रति क्विंटल 16 हा मग आता देन शेतकऱ्याला मिळणारा जर आपण जर म्हटलं शेतकऱ्याला किती रुपये मिळणार कारण यांच्यामधून हे अडत्याला द्यावं लागेल ते वजा होणार परंतु त्याला किती मिळत होते 18,000 रुपये क्विंटल प्रमाणे किती रे 16 क्विंटल आपल्याला तिथं विचार करा 16 गुणिले 18 जर आपण जर केला देन 16 आठी किती होतं 128 आणि देन त्याच्यानंतर राहिले म्हणजे 12 देन त्याच्यानंतरचं काय 16 एक 16 मग देन त्याच्यानंतर 16 न 12 किती होतं 28 आणि वरचे 00 2800 अशा पद्धतीने यांच्यामध्ये जर तुम्ही आता शेतकऱ्यास ते किती रुपयाला असं त्या पद्धतीने आहे शेतकऱ्याचा जर आपण जर इथं विचार जर केला तर कशा पद्धतीने होता असं जर म्हटलं तर हे टोटल त्याला मिळालेलं आहे परंतु आता शेतकऱ्यालाच किती म्हटलं तर 28,800 वजा काय करू मग सांगा बरं 28,800 वजा काय होणार 28,800 वजा किती मग तुमचं इथे 576 अशा पद्धतीने तुमचं तिथे राहणार मग आता हे जर वजा जर केलं तर 4 एकक स्थानी 4 असणारा मला सांगा आता देन त्याच्यानंतर या दोन पैकी तुमचं राहणार नाही आता मला सांगा या 800 पैकीच तुमचं समथिंग होत आहे कमी होत आहे 28 चा 27 होणार आहे का 4 इथे नाही याला ठोकून द्यायचा जास्त काय विचार करायची गरज नाही थोडा विचार करायचा कारण 27 कसं काय होणार आहे 4 अंकापर्यंत गेलाच नाही त्याला तिथं बघा आणि याच्यापेक्षा तो लहानच आहे 800 पेक्षा म्हणजे डेफिनेटली तुमचं काय होणार 28
224 इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? ओके, त्यांची वजाबाकी करा तुम्ही, त्या पद्धतीने राहणार. बघा आता 1600चे 60%, मग आता देन 1600चे 60%, देन बरोबर हे क्ष म्हटलं ते एक्स घेऊन टाका, देन 80चे काय 100%. तर मित्र हा 100 तिकडे जाऊन गुणाकार होतो, 100 गेट कॅन्सल. आता बघा देन त्याच्यानंतर हा 80 तिकडे जाऊन काय होते भागाकारात, गेट कॅन्सल, 0 0 8 दुने किती होतं 16 आणि साइन दुने 12 12 म्हणजे 1200 असं तुमचं उत्तर आहे. एका झटक्यात उत्तर यायला पाहिजे. कोणाला सदमेत गेल्यासारखं वाटत असेल तर 1 मिनिट लक्षात घ्या आता, ठीक आहे. देन असं करतो रे, आता 1200 तुमचं उत्तर आलेलं आहेच आहे. पण आता देन त्याच्यानंतरचा जर आपण जर विचार जर केला, हे बघा 1600 गुणिला 60 हा गुणाकारात तिकडे जाणार 100 भागीला 100 गुणिला काय 80 भागाकारात येणार. कसं लिहिण्यासाठी 2 ते 3 सेकंद जात आहे, ते वाचवायचे, डायरेक्टली विषय करायचा, नाहीतर सिलेक्शन होणे कठीण आहे. क्लिअर? 8 1 8 8 दुने 16, मग साइन दुने 12 12 म्हणजेच काय होतं देन त्याच्यानंतरचा इथला 1 0 कॅन्सल झाला, देन 1200 असं तुमचं उत्तर आहे. 1200 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं हा एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर उंची वेध. आता वृत्तचिती जर म्हटलं तर याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सिलेंडर, आणि त्याचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे क्षेत्रफळ. त्याचा क्षेत्रफळ बरोबर काय असते सांगा. क्षेत्रफळ जर आपण जर इथं विचार जर केला, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय म्हटलं तर पाय आर स्क्वेअर एच. अशा पद्धतीने पायची किंमत काय असते 22 भागीला 7 गुणिला आर किती आहे, त्रिज्या किती आहे तुमची 14. मग आर चा वर्ग म्हटलं तर आर इज इक्वल टू 14 आहे, म्हणजे 14 2 वेळा 14 गुणिला 14, आर चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14, ठीक आहे. देन उंची किती आहे तुमची 20 सेंटीमीटर असं आहे. तर यांच्यामध्ये आपण जर इथं गुणा म्हणजे किती वेळा इथं भाग जात आहे 2 वेळा, म्हणजे 22 दुने म्हणजे बघा 22 दुने किती होतं 44, 44 गुणिले 2 किती होत आहे 88, 88 गुणिला तुमचा इथं किंवा 20 जर म्हटलं तर 820 गुणिला काय होणार 14, मग देन 14 8 112, देन 14 8 112, 12 न 11 किती होत आहे 112 अधिक 11 म्हणजे 123 आणि वरचा 0 म्हणजे 12 320 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. असं त्या पद्धतीने तिथे राहणार आहे. फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे होतं मित्र. तर भूमितीवरचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत, पुन्हा विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे एकदम विचारात घ्या. आपण जे काही तुमचे क्वेश्चन्स घेतलेले आहे ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स इवन तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये तुमचं त्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत किंवा काही काही क्वेश्चन डायरेक्टली तेच क्वेश्चन घेतलेले आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने आपला तिथं राहणार आहे. देन पुढचं आता नेक्स्ट क्वेश्चन जर आपण जर इथं विचारात जर घेतलो तर काय होत आहे तर बघा आता नेक्स्ट बघा. हा बघा एकदम चांगला क्वेश्चन, राज्यसेवा 2019, राज्यसेवा 2019 चा क्वेश्चन आहे हा. जया म्हणते मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट आहे, तर जयाचं आजचं वय सांगा. जर जया आज जर ती 1 वर्षाची असेल तर 6 वर्षानंतर 6 वर्षानंतर 6 वर्षानंतर किती होणार x + 6, देन वयाच्या 7 पटी म्हणजे आता 7 वर्षानंतर होणार. पहिल्यांदा 7 वर्षानंतरचा काढून घेऊ. 7 वर्षानंतर म्हटलं तर काय होतं सांगा. 7 वर्षानंतर जे तुम्हाला देऊन आहे ते तुम्हाला ते विचार करायचा आहे, ठीक आहे. देन मग आता कधी कधी तुम्हाला बाय ऑप्शन मेथड वगैरे काही उपयोगात येणार नाही, तेव्हा त्यावेळेस मात्र तुम्हाला कन्सेप्च्युअली मॅटर तुम्हाला राहणार. आज जर 1 वर्षाची असेल, आज जर 4 वर्षाचं असेल तर 6 वर्षांनी 10 होणार, किंवा आज जर 50 वर्षाचे असेल 7 वर्षांनी 57 होणार. अशा पद्धतीने म्हणजे x प्लस म्हणजे दिलेली वेळ म्हणजे तुमची अधिक 7. आता इक्वेशन जर आपण इथं बनवलं तर लक्षात घ्या आता व्यवस्थित. 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट, 6 वर्षांनी होणार 6 पट म्हणजे 6 गुणिला x प्लस किती रे 6,
ओके. देन त्या पटीत 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटी मिळवली म्हणजेच काय प्लस, आणि देन त्याच्यानंतरचा किती 7 अधिक एक्स प्लस किती रे 7, अशा पद्धतीने आहे. तेव्हा तुमचं काय म्हणताय, तेव्हा त्या आताच्या वयाची 14, आताच्या वय आज किती आहे एक्स, म्हटलं तुमचं किती होणार 14 एक्स, अशा पद्धतीने समीकरण बनलेलं आहे मित्रो. तर मला सांगा इथे 6x अधिक काय होणार तुमचं 36 अधिक काय होणार 7x अधिक काय होणार 49 बरोबर काय होणार 14x. ओके क्लिअर. 7 आणि 6 किती होत आहे 13x अधिक काय होत आहे सांगा बरं इथे 85, मग बरोबर 14x इज इक्वल टू 13x जर तिकडे जर गेला तर x बरोबर किती 85. पण आजचं विचारताय 85, पहिलाच ऑप्शन दिसते धनकन ठोकणार, पण जरा धीर धरा. आता तर तुम्हाला विचारत काय आहे, आतापासून 5 वर्षांनी होणारे माझी वय दाखवणारा पर्याय निवडा. आतापासून 5 वर्ष, जर आताचं वय 85 आहे तर 5 वर्षांनंतरचं जर म्हटलं तर +5 म्हणजे उत्तर किती येते तुमचं 90 वर्षाचं असणार. म्हणजे 90 वर्षाची ती त्या पद्धतीने असणार आहे. म्हणून 85 पहिलं एक्सचं, किंवा आपण कावरा बावरा होतो नाही का, नाही उत्तराला खतरनाक क्वेश्चन होता, आपण उत्तर सोडवला. पण थोडा धीर धरा, जरा वाचा व्यवस्थित क्वेश्चन. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर राहणार. ओके डन. देन पुढं नेक्स्ट, देन त्याच्यानंतरचं बघा प्रिव्हियस इयर तुमचं हे कंबाईनचं परीक्षेतलं, म्हणजे तुमचं ते कंबाईन सी 2019चा आय थिंक असा क्वेश्चन आहे हा 2019चा. लक्षात घ्या सेम. अ ब क एक काम स्वतंत्रपणे 8, 12, 15 दिवसात करू शकतात. अ व ब काम करण्यास सुरुवात करतात, परंतु 2 दिवसानंतर अ काम सोडून जातो. त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी क हा ब ला शेवटपर्यंत मदत करतो. म्हणजे बघा आता अ ब क यांनी स्वतंत्रपणे 8, 12 म्हणजे बघा अ ब आणि क यांची जर आपण लसावी जर काढली मित्रो 8, 12, 15, तर यांची लसावी काय होणार सांगा बरं आता 120 जर लसावी काढणे महत्वाचं आहे. 120 जर म्हटलं त्याची इफिशियन्सी 120/8 म्हणजे किती होत आहे 15. देन 120/12 म्हणजे 10, 120/15 म्हणजे 8, अशा पद्धतीने इफिशियन्सी. मला सांगा रे यार, अ एका दिवशी 15 कामे करू शकतो, ब 10 आणि क 8 कामे. मग आता देन त्याच्यानंतर अ आणि ब काम करण्यासाठी सुरुवात केली. कोण अ आणि ब दोघे मिळून काम करण्यास सुरुवात. एका दिवसाची इफिशियन्सी किती 25. असं किती दिवस काम केले 2 दिवस. 2 दिवसाचे काम किती कंप्लीट झाले 50 काम झालेत. किती कामे झाले 50 कामे झाले. आता मला सांगा टोटल कामे, आता मला सांगा देन त्याच्यानंतर आता उर्वरित कामे किती 120 वजा 50 म्हणजे हे 70 कामे आहे. 70 कामे कोण करणार. नंतर ए सोडून गेला म्हणते, नंतर कोण आहे बी सोडून गेला का नाही. मग आता जर इथं विचार केला ब व क मिळून, ब हा क ला शेवटपर्यंत असं आहे, किंवा क हा ब ला शेवटपर्यंत म्हणताय. मग आता सांगा इथे देईन त्याच्यानंतरचं तुमचं काय होणार 10 अधिक किती 8 म्हणजे 18च्या इफिशियन्सीने ते काम करत आहे. मग आता आपण 70 भागीला किती करू 18. 70/18 म्हणजेच काय होतं डायरेक्टली जरा विचार करा, डायरेक्टली काय होणार सांगा बरं 18 देन 18×72 म्हणजेच तुमचं तिथे 4 वगैरे 6 वगैरे येणार नाही, 4ही येणार नाही कारण पूर्ण भाग जात नाही. एकतर 3चा येणार नाही तर तुमचं 3चं 2 तिथे ऑप्शन्स आहेत. तर बघूया आपण 18 त्रिक किती होत आहे 54 राहिले किती मग देन 16 राहिले 16 भागीला किती रे 18. पण यांच्यामध्ये 3.16/18 दूर दूरपर्यंत दिसत नाही आहे. मग इथं 2चा भाग हा इथं किती वेळा 8 वेळा आणि इथे किती 9 वेळा म्हणजेच उत्तर किती 3.8/9. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार. आणि ऑप्शन कोणता आहे असं झटक्यात किती मोठा क्वेश्चन असं वाटत होता, परंतु एकदम झटक्यात मध्ये तुम्हाला फक्त लसावी मेथड इथं माहिती असणे आवश्यक आहे. एकदम झकास मध्ये तुमचं त्या पद्धतीने उत्तर आणि एकदम क्वालिटी त्या पद्धतीने लवकरात लवकर उत्तर काढून देण्यात येईल लसावी मेथडने. ठीक आहे. म्हणून ते त्याच्यानंतरचा पुढे जर आपण जर गेलो बघा हाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे
तर मी तुम्हाला डायरेक्टली तेच क्वेश्चन घेतलेले आहे, पण यानंतर तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन्स किंवा ते प्रॅक्टिससाठी म्हणून वेगळे क्वेश्चन घेता येईल, परंतु सध्याच्या कंडिशनला मात्र तुम्हाला हे आधी समजून घेणे आवश्यक आहे कशा पद्धतीने, नंतर तुम्ही प्रॅक्टिस सेशन किंवा ऐन वेळेला याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बदलवून येतील आकडे, तर तुम्हाला सोडवता येणे गरजेचे आहे. तर बघा आता देन रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे, तर अक्षयने 1 तास 8 मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला, तर सर्वात बघा आता कोणीतरी तिप्पट दुप्पट आणि असं म्हणताय, तर यांची लसावीच्या प्रमाणात तुम्हाला हे घ्यायचं आहे, समजत आहे का. देन त्याच्यानंतरचा मग वेग जर म्हटलं तर टाइम बघा. आता देन त्याच्यानंतर आपण जर यांचा वेग जर म्हटलं बघा, वेग आता कोणाच्या दुप्पट म्हणतात कोणाच्या तिप्पट म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला तिथे विचार करायचा आहे. तर मला सांगा देन सपोज इन केस वेग जर आपण जर इथं विचार जर केला, कोणाचा वेग अक्षय म्हणूया, देन त्याच्यानंतरचा अक्षय अखिल आणि देन त्याच्यानंतरचा काय राम. मला सांगा अक्षय जर एक काम करत असेल, ठीक आहे, एक काम, तर अक्षयच्या तिप्पट अखिलचा वेग म्हणजे हा 3 काम करत असेल, मग आता अखिल जर त्याच्या दुप्पट म्हणजे अखिलच्या दुप्पट रामचा वेग अखिलच्या दुप्पट, दुप्पट म्हटलं तिथे किती होणार 6, 1 3 6 अशा पद्धतीने आहे काय 1 3 आणि 6 होणार असं. देन 1 3 आणि 6 या पद्धतीने आहे. तर मला सांगा आता देन त्याच्यानंतर याला एक काम करायला म्हणजे एक पट काम करायला किती वेळ लागत आहे, किती वेळ लागत आहे 1 तास 8 मिनिटे. 1 तास किती 8 मिनिटे, म्हणजेच 1 तास म्हणजे 60 अधिक 8 म्हणजे 68 मिनिटे लागत आहे. किती मिनिटे 68 मिनिटामध्ये एक काम म्हणजे पूर्ण तो कंप्लीट करताय. याचे दुप्पट काम म्हटलं तर दुप्पट म्हटलं तर तो किती वेळात काम करणार, दुप्पट म्हटलं तर 68 गुणिला 2 एवढ्या वेळात जो काही काम कंप्लीट करतात तोच काम कोणाला करायचा आहे का, तो दुप्पट अंतर दुप्पट काम किंवा अंतर जे काय आहे स्पीड, तर स्पीड तेवढं अंतर पार करण्यासाठी रामची स्पीड कशी आहे जास्त आहे, म्हणजे तो लवकर जाईल की नाही. याला जर तुम्हाला 68 मिनिटं जर लागत असतील तर त्याला 68 गुणिला 2 मिनिटे जर लागत असतील, तेच अंतर पार करण्यासाठी याला काय होणार, एकूण अंतर किती आहे 68 गुणिला 2 आहे आणि भागीला किती, मग आपण गुणाकार करण्याच्या ऐवजी इथं 6 ने भागून टाकू. आता रामला तो दुप्पट अंक म्हणजे कशा पद्धतीने सांगा, बे 6 म्हणजे 3 1 3 3 2 6 आणि 3 2 6 22 पूर्णांक राहिले 2/3 अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे 22.2/3. दिस इज द करेक्ट आन्सर तुमचं तिथे राहणार आहे. क्लिअर, मग समजलं. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला रेशियो मेथड जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा. क्लिअर, रेशियो मेथड न विषय करायचं उत्तर मात्र एकदम झटक्यामध्ये येऊन जाणार. पुढचं, एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीला 8 सेकंदात व पुला 60. आता दोन कंडिशन आहे, एक तर एकदा पुलाला, परंतु या टाईपच्या क्वेश्चन मध्ये मी पुढच्या वेळेस सांगणार हे, परंतु आता कसं झटक्यात उत्तर काढू आपण. आता मला सांगा कोणाकोणाचं उत्तर काढायचं आहे. एक तर आगगाडीची लांबी व त्याचा वेग शोधा. आता आगगाडीची मला सांगा व्यक्तीला ओलांडताना काय असते, d/t आहे की नाही. d इज इक्वल टू म्हणजे v जर आपण जर इथं मेंटेन जर केला, d बरोबर म्हटलं काय असते वेग गुणिले वेळ /tv असते की नाही. मग आता देन त्याच्यानंतर जर मला सांगा इथे जर d/v जर केलं तर हे सेकंद यायला पाहिजे नाही का माणसाला ओलांडताना. व्यक्तीस किती वेळा 8 मिनिटात. मग असं त्यांच्या दोघांचा भागाकार करा. 8 कुठे ते पाहून घ्या. 115 भागीला 15 जर 15 7 105 होते. या इथं भाग 8 नाही येत आहे. देन 120 भागीला 10 म्हणजे इथं किती होतं 12 येत आहे, म्हणजे हाही नाही. देन 110 भागीला तुमचं किती होतं 15. 110 मध्ये 15चा भाग डायरेक्टली जात नाही म्हणून आई नाही.
चौथा ठोकून द्यायचा. तर बघा आता असं कोइन्सिडन्सली उत्तर 120 भागीला 15 जर म्हटलं, 15चा भाग किती वेळा जात आहे? 8 वेळा, म्हणून ते 8 सेकंदात ओलांडते. असं तुमचं तिथे मेंटेन आहे, म्हणून उत्तर कोणतं? ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. अशा पद्धतीने थोडा अप्रोच ठेवायचा आहे. आता ट्रेडिशनली विषय गेलेला आहे, तो लांब लचक सोडवण्याचा विषय गेला. आयतं भेटत असेल ना, तर तसं तुम्हाला तिथे विचार करणे गरजेचे आहे, नाही ना की तुम्हाला हे सर्व सोडवण्याचे. तिथल्या तिथं पाहून घ्या. 8 सेकंद म्हणताय. हा, पुढचा एक अजून एक क्वेश्चन जर 8 सेकंद असता तर आपल्याला कन्सेप्च्युअली जावं लागला असता. कन्सेप्च्युअली तुम्ही तो एकदा ट्राय करा, नाहीतर पुढच्या एक क्वेश्चन मध्ये येणारच आहे, आपण ते पाहूच नंतर. ठीक आहे. देन मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किलोमीटर वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता सुटली. तर आता बघा, एक गाडी तुमची पुढे पुढे चालली आणि ते पाठीमागून एक गाडी येत आहे. ते क्रॉस करेल केव्हा? जर मागच्या गाडीचा स्पीड जर जास्त असेल तर याच्यासाठी. तर दुसरी गाडी मग आता ते एकमेकांना केव्हा भेटणार आणि कोणत्या वेळेला? तर म्हटलं तर वेळेतील फरक. याच्यासाठी एक लक्षात घ्या, वेळेतील फरक डिवायडेड बाय पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग आपण कुठे लिहितो? एक मिनिट. पहिल्या गाडीचा वेग त्याने कव्हर किती घ्या? पहिल्या गाडीचा वेग. आता पाठीमागून येत आहे म्हणजे त्यांचं काय होणार? पाठीमागून येत आहे म्हणजे दिशा एकसारखी, म्हणून वेगातील फरक. बस खतम झालं. सांगा, एक 8 वाजता, एक 9 वाजता. 9 वजा 8 म्हणजे 1. वेगातील फरक काय होणार? 1 80 किलोमीटर पर आवर आणि 100. 100 वजा 80. पहिल्या गाडीचा वेग 80. मग त्याच्यानंतर 1 भागीला किती होत आहे रे यार? 20. 20 गुणीला काय 80 म्हटलं तर किती होतं? 4. 4 तासानंतर. किती? 4 तासानंतर. 4 तास 2 ठिकाणी गेलं 2 आणि देन 4 तास. मग आता दुसरी गाडी केव्हा निघाली? दुसरी गाडी 9 वाजता, कारण टायमिंग तिथनं कव्हर होत आहे ना. 9 + 4 म्हटलं तर किती होतं? 9 × 4 = 13. 13 म्हणजे 1 वाजता. किती वाजता? 4 तासांनी 1 वाजता ते भेटणार आहे, म्हणून ऑप्शन कोणता येणार? डी इज अ करेक्ट आन्सर राहणार आहे. ओके, डन, क्लिअर. पुढं, आई व वडील व 2 मुले अशा कुटुंबास ए ठिकाणावरून बी ठिकाणापर्यंत जाऊन परत यायचे आहेत. प्रौढ व्यक्तींकरिता ए ठिकाणावरून बी ठिकाणापर्यंत तिकीट प्रत्येकी 1200 रुपये आहे मित्र. आणि देन मुलांकरिता तिकीट मग 50% सूट. तर जसं आईचे 1200 रुपये आणि वडिलांचे 1200 रुपये. देन आता मला सांगा, त्यांचे मुलांचे प्रत्येक 2 मुले आहेत. आता 50% जर म्हटलं तर 1200चे 50% किंवा 50% सूट जर म्हटलं तर 600 रुपये एक तिकीट. एका मुलाची 600 तर दुसऱ्या मुलीची किती? 600. असे किती होते? 1200. मग आता 1200 जर म्हटलं तर इथं 1200. टोटल जाणे त्यांची खर्च किती आहे? जाणे म्हटलं तर 3600 तुमचं जाणे आहे. मग येणे किती आहे? 3600 रुपये. टोटल जर एकूण जर खर्च जर म्हटलं तर एकूण किती होणार तुमचं? 7200. तुम्हाला वाटत असेल तोच उत्तर आहे पहिला, तसं नाही, जरा थांबा जरा. मग काय म्हणताय? परंतु सर्व तिकीटावर 20% अतिरिक्त तुमचं तिथे कर लागत आहे. मग आता तुमचा पूर्ण 72 म्हणजे 7200 वर 20%चा कर जर आपण काढलो, 00 गेट कॅन्सल. 144 20 म्हणजेच का 1440. मग आता देन त्याच्यानंतर इथं 7200 प्लस काय होणार? 1440. यांची जर टोटल जर केलं 4 6 आणि देन 8, 8640 इज ऑप्शन थर्ड इज अ करेक्ट अँड फायनल आन्सर तिथं राहणार. ओके, डन. समजलं? त्या पद्धतीने तुमचं तिथे विचारात घेणे गरजेचं होता. देन एक बोट पाण्याच्या प्रवाहाचा. आता मला सांगा, फक्त प्रवाहाचा वेग. याच्यासाठी जरा लक्षात घ्या, आपण प्रवाहाचा वेग जर म्हटलं तर तुमचा x - y डिवायडेड बाय 2. आता x काय आहे? प्रवाहाच्या बोटीच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने जर म्हटलं तर आता बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग म्हटलं 17. हे कोणाची व्हॅल्यू आहे? x ची. आणि विरुद्ध दिशेने जर म्हटलं तर काय होणार? y ची किंमत आहे
म्हणजे 17 वजा काय होणार 11 भागीला किती 2 म्हणजेच काय होतं 6 भागीला 2 म्हणजे 3 किलोमीटर पर आवर. म्हणून ऑप्शन कोणता येणार सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच आहे. ठीक आहे. देन एक डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना हा ए ठिकाण ए ते बी हे चढणीचे अंतर दर 35 किमी याप्रमाणे कापले तर उतरणीचा प्रवास तिचा ताशी वेग किती 63 होता. तर संपूर्ण प्रवास सरासरी वेग. आता मला सांगा अंतर जे आहे अंतर जर सारखं असेल तर तुम्हाला डायरेक्टली एक 2 इंटू XY अपॉन एक्स प्लस वाय अशा पद्धतीने आहे. म्हणजेच वेगांचा गुणाकार 2 गुणिले वेगांचा गुणाकार भागीला वेगांची बेरीज. तर वेग कोणकोणत्या 2 गुणिले वेग सांगा. एक कोणता आहे 35 गुणिले एक कोणता आहे 63 आणि भागीला काय 35 अधिक काय होणार तुमचं 63. अशा पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. मग देन त्याच्यानंतरचा जर इथं विचार जर केला तर 2 गुणिले 35 गुणिले 63 असं जर म्हटलं तर दोघांची बेरीज जर केली तर 5 आणि 3 किती होते 8 आणि देन किती होते 9. ठीक आहे. देन मग जर आपण जर इथं विचार जर केला तर लक्षात घ्या मित्रो आता देन 7 9 63 आणि इथं बघा 7चा भाग जाईल. देन जर आपण जर इथं विचार जर केला तर लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. देन मग काय होणार 7 1 7 देन त्याच्यानंतर देन 7 चौ 28 14 झाले. देन पुन्हा बघा 7 दुने 14 आणि 7 दुने 14 आणि 7 5 35 बेग बे म्हणजे देन त्याच्यानंतर 5 गुणिला 9 म्हटलं की 9 5 किती होतं 45 इज अ करेक्ट आन्सर. 45 ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करायचा आहे. हे झालं तुमचा सरासरी वेगेचा. ठीक आहे. देन पुढचा जर म्हटलं 15 मजूर रोज 8 तास काम करून 18 दिवसात. आता MDH सच MDH मसाले M1 D1 H1 W1 बरोबर M2 D2 H2 डिवायडेड बाय W2 अशा पद्धतीने आहे. तर आता मला सांगा देईन त्याच्यानंतरचं 15 मजूर 8 तास काम करून 18 दिवसात काम करतात. तेच काम पूर्ण करण्यासाठी 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसाचा संप येतील म्हणजे D2 तुम्हाला काढायचा आहे. तर आता बघा 15 गुणिला 8 तिथल्या तिथं आपल्याला करता येईल भागीला काय होणार 16 गुणिला किती 9 9 दुने 18 आणि 8 दुने 16. ठीक आहे. देन मग जर आपण जर इथं 15 गुणिला काय रे 2 भागीला किती होत आहे तुमचं 2 म्हणजे D2 बरोबर गेट कॅन्सल. D2 बरोबर किती होतं 15 इज अ करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन कोणता येणार ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच आहे. क्लिअर मग. ओके. देन पुढचं नेक्स्ट 3 ते 600 पर्यंत 6 अंक एकदाच येणाऱ्या संख्या किती. आता एकदाच येणाऱ्या म्हटलं तर एकदाच येणाऱ्या संख्या किती असं जर आपण जर विचार जर केला फक्त एकदाच येणाऱ्या संख्या. आता 6 जर म्हटलं तर 1 ते 100 दरम्यान 6 अंक एकदाच येणाऱ्या संख्या किती असतात तुमच्या 18. किती 18. देन त्याच्यानंतरचं असं जर आपण जर 600 पर्यंत गेलो तर 600 ची फॅमिली म्हणजेच काय होणार जसं तुमचं 600 पर्यंत म्हणताय मग 600 ते 700 नाहीये. मग 600 ते 700 दरम्यान तो अंक जो असतो 6 अंक तो 119 वेळा येतो आपल्याला तर माहिती आहे. परंतु तो येत नाही आहे म्हणजे दुसऱ्या याच्यात त्यांच्या इथं 18 18 18 आणि 18 अशा पद्धतीने 5 झाले. आणि देन पुढचं जर आपण जर म्हटलं तर 501 ते 600 दरम्यान मात्र तुमचं काय होणार 19 कारण 6 ने तुमचा तिथे राहणार. म्हणून देन 18 पंचे 90 सॉरी 18 छक 108 आणि 108 अधिक 1 काय होत आहे 109 वेळा तुमचं तसं उत्तर येणार आहे. म्हणून तुमचं उत्तर ऑप्शन कोणतं येणार ऑप्शन सी. आणि तेच जर संख्या जर विचारले असते तर यामध्ये तुमचा +6 झाला असता आणि अंक जर विचारले असते तर पुन्हा +6 झाला असता. म्हणजे अंक विचारले असते तर 121 आणि संख्या विचारले असते तर 115 अशा पद्धतीने फक्त एकदाच म्हटलं तर 109 अशा पद्धतीने ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आता बघा पुढचा क्वेश्चन बँकेशी केलेल्या करारानुसार एका उद्योजकाला काही हप्त्यात कर्जाची परतफेड करायची आहे. 18 हप्ते दिल्यानंतर फक्त 40% कर्जाची परतफेड करायची आहे.
18 हप्ते दिल्यानंतर म्हणजे दिलेले हप्ते किती 40% झालाय. 40% कर्जाची परतफेड करायची आहे, 40% द्यायचे आहेत. क्लिअर. तर मला सांगा 40% द्यायचे आहे तर देऊन किती झाले 60% झाले. 100%चा विषय हे 60% म्हणजे किती 18 हप्ते. तर मला सांगा 100% इज इक्वल टू व्हॉट, किंवा त्याने द्यायची उरलेल्या हप्त्यांची म्हणजेच आपण 100% काढण्यापेक्षा डायरेक्टली द्यायचे किती आहे 40% तुम्हाला द्यायचे, बस खतम. देन सांगा एक्स बरोबर काय होणार 18 गुणिला 40 भागीला काय 60. 0 0 गेट कॅन्सल. 6 1 6 sin 3 18 312 हप्ते बाकी आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच आहे. देन पुढं एक विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किमतीवर सवलत देऊन नफा कमी होतो. आता देन पुस्तकाची छापील किंमत किती अशा पद्धतीने. मग आता याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, खरेदी किंमत बरोबर म्हणजे फॉर्म्युला याच्यासाठी की लक्षात ठेवलं तर लवकर, कारण कन्सेप्च्युअली थोडं छापील किंमत. मग देन त्याच्यानंतर पुढे जर आपण म्हटलं शेकडा सूट, हा देन बघा आता देन त्याच्यानंतर जर सूट जर असं म्हटलं तर 100 वजा सूट असं असते. आणि जर इथे नफा होत आहे म्हटलं तर काय होते 100 प्लस काय होणार तुमचा नफा, अशा पद्धतीने राहणार, बस खतम. जर तोटा म्हटलं 100 मायनस, मग खरेदी किंमत किती आहे 72 रुपये. छापील किंमत आपल्याला काढायची आहे. आणि देन शेकडा सूट किती 100 वजा किती 10% सूट देऊन म्हणताय 100 अधिक काय होत आहे तुमचा 15 रुपये नफा कमी होतो. मग 72 अधिक काय होतं सांगा 72 गुणिला 115 आणि तो तिकडचा 100 वजा 10 म्हणजे 90. 90 येऊन इकडे डिवायडेड मध्ये होणार म्हणजे छापील किमतीची व्हॅल्यू निघणार. आताच कंबाईनला 2 क्वेश्चन विचारले होते या फॉर्म्युल्यावरचे, कंबाईन बी ला 2026 ला. तर सेम क्वेश्चन त्या पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येऊ शकते. तर त्याच्यामुळे बघा 18 1 18 18 72 18 5 90 5 1 5 23 पंच किती होतं मग 23 चौक किती होतं 92. छापील किंमत किती आहे म्हटलं तर 92 रुपये जसं आहे. तुम्ही आता 92 रुपयाचं वरून तसंही उत्तर काढू शकता, पण 92 रुपये इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही विचार करा आता जरा, ठीक आहे. देन पुढं एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 36 तासात भरते व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी काही तासात रिकामी होते, परंतु दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले असते तर रिकामी. आता बघा ए नळ 36 तासात भरत आहे, ठीक आहे, बी नळ काही रिकामी करत आहे आपल्याला माहिती नाही, पण दोन्ही नळ मात्र एकाच वेळी चालू जर केले तर 72 तासात रिकामी होत आहे. क्लिअर. आता मला सांगा यांचा लसावी किती होता 72. 72 जर म्हटलं तिथे किती 2, इथं माहिती नाही, इथं जर आपण जर विचार जर केला तर काय होणार 72 भागीला 72 म्हणजे 1 पण रिकामी करताय म्हणून -1 आणि देन हा भरत आहे म्हणजे प्लस. आता मला सांगा 2 वजा 1 केलं तर 1 येते परंतु मायनस मध्ये. मग आता तुम्हाला इथं मायनस मध्ये येण्यासाठी -3 तुमचं तिथं ठेवणं आवश्यक आहे, कारण -3 वजा 2 म्हणजे -1 अल्टिमेटली -1. आता -3 च्या कॅपॅसिटीने तो बाहेर फेकत आहे पाणी, तर तुमचं 72 कॅपॅसिटी आहे, 72 लिटरची तुमची काय टाकी आहे, भागीला किती होणार तुमचं 3 म्हटलं तर 24 वडा मायनस इंडिकेट करताय रिकामी. काय करताय रिकामी करत आहे, हे इंडिकेट तिथे होणार आहे 24 तासात रिकामी होणार आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. ओके. बघा आता राजेशने एका उद्योगात 45,000 रुपये गुंतवले. 3 महिन्यानंतर 7,000 रुपयाच्या गुंतवणुकीसह रवी सामील झाला. आणखी 6 महिन्यानंतर राम. आता बघा व्यवस्थित लक्षात घ्यायचं कोण कोण राजेश आणि देन त्याच्यानंतर कोण व्यक्ती आहे पुन्हा रवी आणि राम. यांचं काय वक्तव्य आहे ते नंतर बघू आपण, तर लक्षात घ्या 45,000 रुपये आहे, किती 45,000 रुपये. आणि देन त्याच्यानंतरचं काय यांनी कोण कोण किती गुंतवलं आहे ते पहिले लिहून घेऊया आपण. देन त्याच्यानंतरचं बघा आता 60,000 रुपये आणि देन त्याच्यानंतर हा किती 90,000 रुपये अशा पद्धतीने आहे. बघा लक्षात घ्या राजेश कुठं काढून घेत नाही म्हणजे तो वर्षभरासाठी म्हणजे 12 महिन्यासाठी. हा 3 महिन्यानंतर आला, 3 महिन्यानंतर म्हटलं तर काय होणार देन त्याच्यानंतर हा 9 महिन्यासाठी असेल. तर आता देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथं विचार जर केला तर हा जो आहे आणखीन इथं बघा हा जो कन्सेप्ट आणखीन 6 महिन्यानंतर म्हणजे तुमचं किती
देन पहिले आणखी 6 म्हटलं 9 पैकी म्हणजे 6 जर वजा जर केलं तेवढा वर्षासाठी आहे म्हणजे देन पुढचं जर म्हटलं तर 45000 इंटू 12 देन 0000 इंटू 9 देन 90000 इंटू काय होणार 9 - 6 म्हणजेच किती 3 अशा पद्धतीने आहे. तर आपण शून्य जरा विचार करू इथं 3 आहे कमी जिथे आहे त्या पद्धती 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजेच राहिलं काय सांगा 45 गुणिला किती रे 12 देन त्याच्यानंतर 60 गुणिला किती रे 9 आणि ते 90 गुणिला काय 3 15 त्रिक 45 15 चोक 60 आणि 15 छक 90 क्लिअर. देन मग नंतरचा जर इथं विचार जर केला तर बघा 12 त्रिक 36 आणि देन 9 चोक 36 आणि देन त्याच्यानंतरचं साइन त्रिक 18 मग 18 1 18 18 2 36 18 2 36 म्हणजे त्यांचा रेशिओ अ ब क यांचा काय आला सांगा बरं त्यांचा नफ्याचे गुणोत्तर किती आले सांगा एबीसीचा तर एबीसी नाही तर आपण त्या 3 व्यक्तींचा जर म्हटलं तर काय आला सांगा बरं 2:1 म्हणजे राजेशचा 2 आणि रवीचा 2 आणि रामचा 1 असा वाटा आहे. तुमचा आता कोणाचा वाटा काढायचा आहे तर बघा टोटल नफा किती झाला 16,500 एकूण नफा आहे. नफ्यापैकी मला सांगा टोटल आता एकूण नफा म्हणजे गुणोत्तरांची बेरीज म्हणजे काय होणार 2 अधिक 2 अधिक 1 आणि गुणीला काय होते सांगा बरं कोणाचा नफा पाहिजे सॉरी कोणाचा पाहिजे तुम्हाला की राजेशचा. मग राजेशचं काय राजेशचं गुणोत्तर किती आहे किती भेटला आपल्याला नफ्याचा वाटा 2. मग आता देन यानंतरचा जर आपण जर विचार जर केला तर लक्षात ठेवा आता मग 16500 इंटू 2 डिवायडेड बाय काय होणार 5 मग याचा इथं 33 वेळा भाग जाणार 3300 गुणिला 2 म्हणजे उत्तर काय होणार 6600 असं तुमचं उत्तर आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता बी इज द करेक्ट आन्सर. तुम्ही जर तिथे हा जर इथं 3 घेतले नसते तुम्ही डायरेक्टली 6 घेतले असते तर तुमचं उत्तर तुमचं मात्र काय आला असता 3,300 असं तुमचं उत्तर तिथे मेंटेन झालेलं असतं. लक्षात ठेवा तशा पद्धतीने काही नाही. देन 7च्या पहिल्या 25 गुणकांची सरासरी पहिल्या गुणकांची किंवा पट 25 पट म्हणजे 25व्या पदांची. आता बघा गुणक मग आता देन काय करायचं डायरेक्टली लक्षात घ्यायचा 7च्या म्हणताय जो काही तुमच्या 7च्या पटीतील म्हणणार कधी पट नाही म्हणणार तर तुमचा जो पट किंवा तो जो आहे त्याला तर n+1 डिवायडेड बाय 2 असं तुम्हाला करायचं आहे. पट किती आहे सांगा बरं म्हणजे 7च्या पटीतील 7 गुणिला n म्हणजेच काय असते एकूण गुणक एकूण काय असते एकूण गुणक बरोबर काय आहे तुमचं ते त्या पद्धतीने किती मग 25 ते n ची व्हॅल्यू असते. मग आता 25 अधिक काय येणार 1 भागीला किती 2 म्हणजे 7 गुणिला 25 अधिक 1 काय होत आहे 26 26 भागीला 2 म्हणजेच किती होत आहे 13 13 साठी किती होतं 91 असं झटक्यात उत्तर तिथे मेंटेन होत आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार बी. नाही असं पटलं तर पहिला काढा शेवट काढा पहिला प्लस शेवट भागीला 2 करा कसंही करा उत्तर पण याच्यापेक्षा फास्ट तुमचं होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. देन हा जो क्वेश्चन आहे बघा आता अशा पद्धतीने डायग्रामॅटिकली हा 2 सेंटीमीटर तुम्हाला हा 2 सेंटीमीटर म्हणजे एक प्रकारचा कर्ण आहे आणि देन मग जर कर्ण जर विचार जर केला तर आता याचा चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय बाजूचा वर्ग असा आहे पण त्याच्या पलीकडे अजून एक कर्णचा वर्ग भागीला 2 असंही तुमचा चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. कोणाचा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ए स्क्वेअर असं जर म्हटलं आपण तर देन त्याच्यानंतरचं काय होत आहे बघा आता. ठीक आहे जर म्हटलं एरिया ऑफ मग का आता देन त्याच्यानंतर सांगा कर्ण किती आहे 2 सेंटीमीटर 2 चा वर्ग भागीला किती 2 म्हणजे 4 भागीला 2 म्हणजे उत्तर किती 2 असं तुमचं उत्तर येत आहे. म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने आपण जे की टोटली 24 ते 25 क्वेश्चन क्वालिटी क्वेश्चन आपण संभाव्य आता जे काही MPSC ला येणार आहे ते संभाव्य क्वेश्चनचा आपण इथं आढावा घेतलेला आहे. हा सिरीज कंटिन्युअसली असंच चालू राहील आणि तुम्हाला
असे क्वालिटी क्वेश्चन पुन्हा तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही अजूनही जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवले तर देन त्याच्यानंतर नोटिफिकेशन आपले लेक्चर पडतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये। धन्यवाद।